मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दिवस तिसरा आहे आज. सरकार कुठलीही दखल घेत नाही. मराठा बांधव तर दिसेल तिथं जागा आपली बघून नाश्ता पाण्याची सोय करत आहेत. आपल्या गावाकडच्या भाकरी, ठेसा, चटणी बांधवांनी पाठवलेली आहे बऱ्याच जणांनी. ते खाऊन पुन्हा एकदा सीएसटीच्या समोर सर्व जाम करून टाकलेलं आहे मराठ्यांनी. पोलीसही तैनात करण्यात आले, इतर फोर्सही तैनात करण्यात आलेला आहे, पण मराठे त्यांच्याकडे डोकूनही बघत नाहीत. नेमकं यांचं नियोजन काय आहे वेगळं दिसायला लागलेलं आहे. याच्याकडे जरा लक्ष ठेवू आपण. तसं जर काय परिस्थिती वाटली तर मराठ्यांनो गावाकडून डायरेक्ट मुंबई धरायची. हे षडयंत्री सरकार आहे, काहीही करू शकतं. आपल्या बांधवांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र बंद राहिला पाहिजे. या अचानक फोर्स कशासाठी आलेला आहे, त्याच्या मागे उद्देश काय यांचा? हे बघा, हा फोर्स मागवलेला आहे. बघू काय ह्यांचं म्हणणं आहे ते.